ठाई ठाई करीती विचार म्हणती श्रीराजेत तीव्र तेती प्रवेश करिता नर वाचत नाही सहजी आयशे देश कठीण असून स्वामी करीती तयात गमन तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्ण आहुती इच्छितसे जरी सेविल्या हाला ते मग कोण पुरुष जगेल तेथे जेवी तीव्र अग्नीत शिरता तेथे आवळेना कसे म्हणावे सदनी प्रेरिला वैश्वानर सदन झाले खंदिक कागर तया माझी निगता नर वाचेल कैसा सहसा तो की पतंग घेता दीपाची पेटी त्याची रीती तेथे गोष्टी दिसून येती परी शेवटी मृत्यू आम्हा दिसतसे ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित्व वाचल्या साधन घडून येईल महाराजा एक म्हणती ऐसे करावे दृढ धरावे गुरुचे पाये मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या काया वाचा तनुमन धन प्रथम करेसी केले अर्पण मग या जीवाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या एक म्हणती लागले वेड कैचे व्रत पडिपाळ जीवित्व हरला व्रत कोळ कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडूनी धन स्वामी लागे चोकवून ग्रस्तानी पलायन करून जीवित्व वाचवावा या स्वामीसी लागले वेड सादर मृत्यू पाजड जया ठाई पडेल धाड चालुनी जातो त्या ठाई ऐसे तुम्हासी सत्य भासेले तरी हे मानुनी घ्यावे बोल जीवित्वाची अवस्था असेल तरी बोल न मानवे ऐसे ठाई ठाई लोटाटी बैसुनी करती वोचल वाटी परिहा अर्थ सकळ पोटी कानी पाते समजला मनात म्हणे भ्याल सगळ हने उद्ध अति दुर्बळ परी आपुला पुरताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही तयासी मग करी कवळणी भस्म चिमुटी स्पर्श प्रयाग पोटी जलपुनी प्रेरी महापोटी तिनी दिशा लक्षुनिया पुढील पात्र मार्ग ठेवणी मोकळा दिशा बंधन केल्या सकळा गेल्या परी आयशा पळा देव दानवा आतुळेना केला अर्थ ध्वज पर शिष्य पळवणी नाही जाणार आणि मारुतीचाही भुभुक्कार पोहोचू नये त्या ठाया आयशा स्पर्शपत्री रचवुनी शांत बैसलासी जेठी मग शिष्या पाचारुणी शेवटी पुसता झाला तयासी लहान मोठी मिळवून समुदायासी बैसून म्हण आम्हा लागी जाणे श्रीराजात आहे की परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न हनुमंत भुभुकार करून प्राणहानी होत असे पुढे देश बहुत कठीण परी आम्हा लागी आहे जाण देशीचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटत असे आमुचा विश्वास गुरु पायी जरी असेल भव प्रवाही तरी देशाही लघुमही पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जाओ प्राण परे मनाची धाव घेई पूर्ण तरी तुमचा विचार कवण मज प्रती दर्शवावा जे निसीम गुरुच्या असती भक्ती ती धरावी माझी संगती ना तरी जीव लोभ असती चित्ती ती जावे माघारे ऐसे सांगुनी बोलविती म्हणे बोलवीत म्हणे देखली बुद्धी करायत मग निसीम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले 7 शतात जात जाण ठाई ठरेले स्थान धरून वरकड कंबर वस्ती करून कल्पित मार्गी चालले।